नमस्कार मंडळी, चला तर मुरमुऱ्यामध्ये गूळ टाकून कुठली रेसिपी बनवतोय हे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच, पण आजची रेसिपी लहान मुलांच्या आवडीची तशीच आपल्या सगळ्यांच्या आवडीची असणार आहे, शिवाय पौष्टिक देखील असणार आहे। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला इथे मुरमुरे लागणार आहेत, तर 3 वाट्या मुरमुरे मोजून घेतलेले आहे। आता आपल्याला वाटीचं किंवा कपचं प्रमाण इथे ठेवायचं आहे मुरमुरे घेताना देखील। मुरमुरे एकदम खुसखुशीत आहेत, त्यामुळे इथे भाजण्याची गरज नाही, पण जर मुरमुरे थोडेसे चिमलेले असतील तर ते तुम्हाला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे गूळ। तर आता गूळ इथे ना आपण कट करून घेतोय। तुम्ही अगदी कुटून घेतला किंवा किसून घेतला ना तरी देखील चालेल, फक्त असं बारीक गूळ कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी वेळ जास्तीचा जाणार नाही आणि अगदीच झटपट होईल। तर तुम्ही ना जर ही रेसिपी कुठून पाहताय ना, कुठल्या शहरातून किंवा गावातून, हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, म्हणजेच मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील। तर इथे तोपर्यंत आपला गूळ छानसा कट करून झालेला आहे। थोडासा असा जाडसर असा गूळ आपण कट करून घेतलाय, होईल तितका बारीकच कट केलेला आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतले ना, त्या वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे। 3 वाट्या मुरमुऱ्यांसाठी आपल्याला इथे 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। प्रमाण अगदी परफेक्ट आहे, थोडंही इकडे तिकडे होणार नाही, फक्त हलक्या हाताने गूळ भरायचा आहे, खूप दाबून वगैरे गूळ भरायचा नाही। त्यानंतर इथे ज्या कढईमध्ये आपल्याला हे पदार्थ बनवायचा आहे त्यामध्ये गूळ घालून घेतला, त्याच वाटीने पाव वाटीलाही थोडंसं कमी इतकं पाणी घालून घेतलं। आता आपल्याला हा गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। तर या पाण्यामध्ये आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत। आता पाण्यामध्ये गूळ मेल्ट करून काय करणार आहोत हे तर तुम्हाला पुढे समजणारच आहे। तर आता हा गूळ ना पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे। तर पहा, सुरुवातीला ना पाणी घातल्यामुळे पटकन हा गूळ मेल्ट होतो, त्यामुळे ना हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे, चुकण्याचा प्रश्नच येणार नाही। जर तुम्ही इथे सांगितलेले टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केले ना, तर तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट असा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। आणि मुलांच्या टिफिनसाठी असू द्या, शॉर्ट टिफिनसाठी असू द्या, किंवा मुलांना काही गोड खायचं असू द्या, तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता। गूळ पूर्णपणे मेल्ट झाला की त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे। तुपामुळे या पदार्थाला चव तर छान येतेच, त्याचबरोबर हा पदार्थ चकाकदार होतो, त्यामुळेच आपल्याला इथे 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे। तर इथे पहा, पूर्णपणे हा गूळ मेल्ट तर झालेला आहे, पण चांगला असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये घातलेलं आहे पाणी। आता आपल्याला ते पाणी आटेपर्यंत हा गूळ शिजवून घ्यायचा आहे। तरी देखील एखाद्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे, थंड करून पाक यावरती टाकून घ्यायचा आणि पाक तयार झालाय का ते चेक करायचं आहे। आता इथे ना एक गोळी चांगली तयार होईल इतका आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। घट्ट अशी गोळी तयार करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, घट्ट अशी गोळी आपली आणखीन तयार झालेली नाही। गोळी तर तयार होत आहे, पण थोडीशी अशी लवचिक गोळी आहे। तर अशी गोळी आपल्याला तयार करायची नाही, एकदम अशी घट्ट गोळी तयार करून घ्यायची आहे। तर आपल्याला आणखीन हा 2-3 मिनिटे पाक शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पाण्यामध्ये पाक टाकून घेतला आणि आता हा पाक पाहूया आपण व्यवस्थित झालाय की नाही ते। तर अशा हातावरती याची गोळी तयार करून घ्यायची। थोड्याच वेळात थंड झाली ना की एकदम कडक अशी गोळी तयार झालेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला ही कडक गोळी तयार करून घ्यायची आहे। गोळी तयार झाली की लगेचच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। हा पाक हलकासा थोडासा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे मुरमुरे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे। तर पहा, इथे मुरमुरे टाकल्यानंतर गॅस लगेचच बंद करायचा आहे। गॅस जर चालू ठेवला तर आपला पाक पुढे जाऊ शकतो। इथे आपल्याला लगेचच फास्टमध्ये आपल्याला हे मुरमुरे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या पाकाला हे मुरमुरे व्यवस्थित लागले जातील। शिवाय पाक यामध्ये कोट झाल्यानंतर लाडू बांधणं सोपं जातं, त्यामुळे ही प्रोसेस जर तुम्ही झटपट केली ना, तर तुम्हाला लाडू बांधण्यासाठी थोडाफार वेळ जरी जास्त लागला ना, तरी सुद्धा तुम्ही शेवटचा लाडू ओळेपर्यंत लाडू तुटणार नाही, व्यवस्थितच लाडू होतात। फक्त ही एक प्रोसेस तुम्हाला झटपट करायची आहे। शिवाय आपल्याला खालीपर्यंत हे पाकामध्ये व्यवस्थित मुरमुरे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे, कारण प्रमाण एकदम म्हणजे परफेक्ट आपण घेतलेलं असतं आणि थोडाफार जर पाक खालच्या साईडला राहिला तर मात्र मग प्रमाण इकडे तिकडे होतं आणि मग व्यवस्थित आपले मुरमुऱ्याचे लाडू तयार होत नाहीत। आणि मुरमुरे ना पाकामध्ये टाकल्यानंतर ते कुरकुरीतच राहिले पाहिजे, तेव्हा कुठे तो पाक परफेक्ट झालेला असतो। जर मुरमुरे पाकामध्ये टाकल्यानंतर चिवट होत असतील तर मात्र तुमचा पाक कुठेतरी कच्चा राहिलेला आहे हे समजून घ्यायचं।
आपण व्यवस्थित असा हा पाकामध्ये पूर्णपणे मुरमुरे मिक्स करून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे आपले मुरमुरे या पाकामध्ये कोट झालेले आहेत। तसेच तुम्हाला दिसतच असेल की एकदम कुरकुरीत असे मुरमुरे आपले तसेची तसे आहेत, कुठेही मुरमुरे आपले चिमल्या गेलेले नाही। आता हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे ना आपल्या हाताला हे मुरमुरे किंवा लाडू वळताना चिकटणार नाहीत। तर इथे ना दोन्ही हाताला थोडंसं हलकंसं पाणी लावून घेतलं। आता तेल जर लावलं ना तर हाताला चटका बसतो, त्यामुळेच आपल्याला इथे पाणी लावूनच हे लाडू ओळायचे आहे। लाडू ओळताना पाहू शकता हलक्या हाताने फक्त लाडू गोल करून घ्यायचा आहे, हातावरती सुद्धा दाबायचा नाही। एखादा गोळा आपण तयार करतो तसा फक्त हातावरती फिरवून घ्यायचा आहे। मुरमुऱ्याचा लाडू जर तुम्ही बाकी इतर लाडूंसारखा दाबून बांधला तर तो बांधता येणार नाही। तर याची खास टिप्स आणि ट्रिक्स हीच आहे की तुम्ही लाडू ओळत असताना हा लाडू आपल्याला अजिबात दाबून बांधायचा नाही, अगदी हलकासा अशा पद्धतीने गोल आकार जुळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हातावरती फक्त तो गोलसा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे फक्त हे मुरमुरे जेवढ्या साईजचा लाडू बांधायचा तेवढ्या साईजचे जुळवून घ्यायचे। त्यानंतर हातावरती आपल्याला अशा पद्धतीने हा लाडू फक्त आणि फक्त असा गोल करून घ्यायचा आहे। इथे कुठेही या लाडूला प्रेस केलेलं नाही आणि सुरेख आणि सुंदर असे आपले हे मुरमुरेचे कुरकुरीत असे लाडू तयार झालेले आहेत। संपूर्ण लाडू याच पद्धतीने वळवून घेतलेले आहे, पाहू शकता सुरेख आणि सुंदर शिवाय कुरकुरीत झालेले आहेत। मुलांना तर प्रचंड आवडणार आहेत आणि तुमच्या सुद्धा लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील इतके टेस्टी हे लाडू तयार झालेले आहेत। चला तर टेस्टी आणि हेल्दी मस्त असे मुरमुऱ्याचे लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर कळवा। तसेच रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि तसंच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत, त्याला सुंदरच्या डिशमध्ये आपण सजवून घेऊया जेणेकरून आपण पदार्थ एवढा सुरेख बनवतो तो आणखीन सुंदर दिसावा यासाठी छोटासा प्रयत्न। तर मस्त असे लाडू ठेवून घेतलेले आहेत। मला तर प्रचंड हे लाडू आवडतात आणि म्हणून मी दोनदा हे लाडू बनवले, दोन्ही वेळेस अगदी एक दिवसात संपून गेलेले आहेत। चला तर तुमच्या घरामध्ये ही नक्कीच आवडतील। रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।